माझे नाव आरिश पठाण आहे. मी शिवशाही ज्ञानपीठ या शाळेत फर्स्ट स्टँडर्डमध्ये शिकतो. माझ्यासमोर आहे बुलढाणा येथील प्रसिद्ध सामाजिक सेविका शाहिना पठाण. मी त्यांची मुलाखत घेत आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आपण केव्हापासून सामाजिक कार्य करत आहे? हा चांगला प्रश्न विचारला. मी गेल्या 35 वर्षापासून समाजकार्य करीत आहे. स्त्रियांच्या चळवळीत, मुलांसाठी, अपंगांच्या क्षेत्रात माझे कार्य सुरू आहे. आपण सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली? मला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मुळातच मला काहीतरी सामाजिक कार्य करायचंच होतं. पण त्याच्यानंतर माझे वडील ते सुद्धा समाजकार्य करायचे. तो आदर्श माझ्यासमोर होताच. आणि त्याच्यानंतरही मला DED कॉलेजमध्ये असताना शिंदे गुरुजी ह्यांच्यामुळे मला ही प्रेरणा मिळाली. आणि नंतर माझ्या सहकारी इंदुमती लहाने यांच्यापासून सुद्धा मला स्त्रियांच्या चळवळीत काम करण्याची प्रेरणा मिळाली. सामाजिक क्षेत्रात आपण काय काम केले? सामाजिक क्षेत्रात मी सर्वात जास्त म्हणजे स्त्रियांच्या चळवळीत काम केले. स्त्रीमुक्ती संघटना मुंबई यांच्याशी मी जोडलेली आहे. स्त्रियांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांविषयी जाणून घेणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांचे कायदे समजावून सांगणे अशी बरीच कामं केलेली आहेत. बालकांच्या कल्याणासाठी सुद्धा मी काम केलेलं आहे. बालकल्याण समितीमध्ये मी गेल्या 10 वर्ष त्या समितीवर सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तसंच अपंगांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. अपंग निवासी या शाळेमध्ये मी 38 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं आणि अपंगांना सक्षम करण्याचं कार्यसुद्धा मी केलेलं आहे. अशा पद्धतीने युवकांसाठी सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि मला वक्ता म्हणून बोलण्याची सुद्धा माझा एक छंद आहे. महिलांना आपण काय संदेश द्याल? महिलांना मी संदेश देऊ इच्छिते की महिलांनी सर्वप्रथम मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणेल सामाजिक, राजकीय दृष्ट्या सक्षम होण्याची आजही गरज आहे. आपण आपल्या कामात समाधानी आहात क्या? निश्चितच मी माझ्या कामामध्ये समाधानी आहे. कारण आम्ही ज्या स्त्रियांच्या चळवळीमध्ये जे काम करत आहोत गेल्या 40-45 वर्षापासून त्याला बरंच आउटपुट मिळालेलं आहे. खूप स्त्रिया आता कार्यरत आहेत, मुली शिकत आहेत आणि सक्षमसुद्धा बनत आहेत. नवीन पिढीसाठी आपण काय सल्ला द्याल? नवीन पिढीसाठी म्हणजे नवीन मुलींसाठी मी सल्ला देऊ इच्छिते की नवीन मुलींनी फॅशनच्या आहारी जाता कामा नये. मोबाईलचा वापर करताना तो जपून करावा. सगळे जे सायबर गुन्हेगारीपासून सावध असावं. आणि जे काही हे चाललं आहे म्हणजे मुलींबद्दल मुली सुरक्षित नाहीत हा जो सूर आहे त्याच्यासाठी मुलींनी स्वतः शारीरिकदृष्ट्या आणि प्रत्येक बौद्धिकदृष्ट्या सुद्धा सक्षम झालं पाहिजे की स्वतःचा बचाव स्वतःला करता आला पाहिजे. त्यांनी खूप वाचलं पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्यातही त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे आणि भारताचा एक सक्षम नागरिक म्हणून त्यांनी आपल्याला सिद्ध केलं पाहिजे. धन्यवाद मॅडम. थँक्यू.